पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत उपस्थित आहेत। गिरीश, तुम्ही अतुल भातखळकर काय म्हणाले ते ऐकले असेल, राम कदम काय म्हणाले तेही ऐकले असेल आणि असंही अनेक जणांकडून आपण हे ऐकतोय सतत की ठाकरे बंधू 20 वर्षानंतर येत आहेत, त्यामागे त्यांच्या पक्षांची ती गरज आहे, मराठी माणसासाठी दोघे एकत्र येत नाही अशाही पद्धतीचे मतं ऐकायला मिळत आहेत। नक्कीच आता ज्या पद्धतीने आपण बघतोय की दोन ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत। मराठी हिंदीची सक्ती हा एक निमित्त ठरलं आणि त्यानंतर ज्या काही चर्चा सुरू झाल्या हिंदी सक्तीवरून मग मनसेने एक भूमिका घेतली की आंदोलनं केली। त्या आंदोलनाला खरं तर ठाकरे गटाने पाठिंबा दिला, ठाकरे गटाचे नेते देखील त्या आंदोलनात सहभागी झाले आणि त्यानंतरचा हा मुद्दा एकत्रित करत अखेर मग 5 जुलै रोजी हिंदी सक्ती नको यावरून सुरू झालेला हा भूमिका दोन्ही बंधूंची एकत्रित झाली आणि त्यानंतर मग एक 5 जुलैचा मेळावा आणि मराठीवर जर कोणी अन्याय करत असेल, मुंबईवर जर कोणी अन्याय करत असेल तर आम्ही कोणी खपवून घेणार नाही अशा पद्धतीची भूमिकाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतली, पक्षप्रमुखांनी घेतली। आणि त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की आता आम्ही एकत्र आलोय, ते दूर जायला नाही, एकत्र राहायला आलोय आणि तेव्हाच त्यांनी या संकेत दिलेले होते युतीचे की आम्ही या सगळ्या निवडणुका, आगामी निवडणुका एकत्र लढू आणि त्यामुळे आता हे दोन्ही बंधू हे युतीची घोषणा करतायत। साहजिकच आता विरोधक ज्या पद्धतीने